नमस्कार, कशा आहात सगळे? चला, आज सोमवार, उपासाची तयारी चालली. सोडायचा म्हणजे स्वयंपाकाची. इथं शेवया करते, मस्त भाजून घेते तुपामध्ये. गॅस जरा मोठा करते. आणि हा पायनॅपल फ्लेवरच्या आहेत. चला म्हटलं करावं. कसा कलर दिसतो. आंबा फ्लेवरच्या पण आहेत आणि आपल्या सब्येत असतात ते पण आहेत. जरा जास्त होत्या, म्हटलं करा. स्वयंपाकाची तयारी चालली. इथं मी शेवया करते का, कशासाठी माहिती आहे का? तर गॅस बंद करते, कारण का मी केलेला आहे आज खास रस केला आहे. आंब्याचा रस केला आणि रस म्हटलं का शेवया पाहिजेच. असा रस केला आहे मस्तपैकी केसर आंब्याचा. असा छान ना, त्यामुळं शेवया करते. चला, आहे मस्त रस शेवया. आता काय झाले, वातावरण पण बदलायला लागले ना, त्यामुळे म्हटलं खाऊन घ्यावं जरा. आवडते. तर तूप आहे, तुपात मस्त भाजणार आहे. भाजलेत जास्त, मग आपण नाही करपावायच्या. मस्त भाजल्या. काय होणार असेल, पण भाजले की नाही प्रमाणाच्या बाहेर, त्याचा आहे ते फ्लेवर जाणार आणि करपट लागणार. त्यापेक्षा असं मिडियमच भाजायचं. काही काय तर कच्च्यात टाकतात खीर करायला, ते नाही. आपण थोडासा कच्चापणा काढला पाहिजे. अशा भाजायच्या. बघा, छान भाजले. आता आपण काढून घेऊयात हे. काढल्या सगळ्या. काय करायचं आपल्याला, थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध टाकायचं, कारण का आपण त्याच्यावर खाण्यासाठी करतो रसाबरोबर. आणि जर खीरच करायची झाली की नाही, तर फक्त दुधात करायचे. शेवया करायची झाल्या का थोडंसं दूध टाकायचं. साई येते, अजून टाकून घेते पाणी आणि इकडे साखर. चला, हे आणि माझं झालं आहे सगळा स्वयंपाक झाले होत आलेला आहे म्हणजे सगळं. इकडं बघू शकता वांग केलेलं आहे, तोंड लावायला आपलं रसा. आमटी केलेली आहे, म्हणजे इकडं कणिक पण मळून झालेलं आहे. तर शेवया झाल्या की लगेच चपात्या करणार आहे आणि स्वयंपाक तयारच. वेळ लागतो सगळं आवरेपर्यंत. मसाले करून करायचं म्हटल्यानंतर तर ह्याच्यात वेलदोडे टाकायचेत मला, पण सोलायचेत महत्त्वाचे आहेत. 2 पॅक आहेत मोठे आणलेले. मालातून अगोदर आणलेले तसेच राहिले, अजून दुसरं आणले ते पण आहेत. तर साखर विरघळी का आपण शेवया टाकूया भाजलेल्या. त्याच्याबरोबर रसाबरोबर खायला अशा शेवया करायच्या मस्त, साध्या सिंपल. गरम आहे. जरा एक पातळ असल्या तरी चालते, कारण का आपण जेवेपर्यंत की नाही अर्ध्या 1 तासानं घट्ट होतात.
उकळी येते मस्त झालं. याला हे वांग्याची आमटी झाली आणि आहे अजून काय काय तळाव म्हटलं पण नको, खूप होते पोटात सगळं, गर्दी कशाला. ही त्याची भोपळ्याची भाजी आमटी पण आहे तोंडी लावायला. 4 भाज्या, रस झालेला आहे मस्त. चला आता. अरे रे रे आपले 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 इकडं तिकडं चालले माझं. गॅस चालती होता ना. मस्त असं शेवया होत आहेत, म्हणजे झालेल्याच आहेत. आपण आता हे तूप टाकून झाकून ठेवूया. मस्त तूप आहे. छान अशा शेवया होत आहेत मस्तपैकी. चला घेते आता चपात्या करून. फक्त शेवयाचीच दाखवणार होते, म्हटलं आता सगळा स्वयंपाक तयारच सगळ्यात दाखवा म्हटलं. चला आता ठेवते झाकून. मस्तपैकी या रस शेवया खायला. रस शेवया, चपाती, वांग्याची आमटी आणि भात पण आहे बरं का. भात आज मस्त असं मेनू केलेला आहे. आणि महत्त्वाचं काय करणार होते माहिती आहे का मी, आज वडी पण करणार होती, पण काय म्हटलं असं बेसन आणि ते आपलं काय रस एकत्र नको म्हणून कॅन्सल केलं. नाहीतर काही मिरची लसूण बारीक केले आणि हे पण बारीक करणार होते. चणा डाळ छान लागतात. ह्याचं बेसन करायचं आणि ते लावायचं पानांना आणि हे मिक्स करून हिरवी मिरची ते मस्त होतात वड्या. चव लागते छान अशा. ह्याचं अशा डाळीचं काय करायचं, बेसन पण करायचं आपलं खायचं, पिठलं पण करायचं, छान लागतं भिजवलेलं डाळ वाटून. आणि ह्याच्यात चला आता मस्तपैकी खीर होते, चपात्या करून घेते. या जेवण करायला. बघा झाली घट्ट, आता झाकून ठेवते, अजून घट्ट होते. मस्तपैकी खीर आणि शेवया, माय फेवरेट.